माधवनगर येथे गोल्ड फार्मिंग ज्वेलरी दुकान फोडून सुमारे 58,000चा ऐवज लंपास करून पोबारा करणाऱ्या अमरावतीच्या चोरट्या संजयनगर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 1.5 लाखांच्या दुचाकीसह चोरीतील ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे। राहुल जानराव सहारे वय वर्ष 23 राहणार पिंपळगाव निपाणी तालुका नांदगाव खंदेश्वर जिल्हा अमरावती असे चोरट्याचे नाव आहे। सकाळी लॉजवर मुक्काम करून रात्री बाहेर पडून चोरी करण्याची चोरट्यांची पद्धत असल्याचे पोलीस तपासात उघड झालेले आहे। संजयनगर पोलीस ठाण्यात सुशील संजय आपटे राहणार गारपीर मार्गे रमामातानगर सांगली यांनी फिर्याद नोंदवलेली होती। दिनांक 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मालकीचे सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स या दुकानाच्या शटरला लावलेल्या साईड पट्ट्या उचकटून चोरट्याने आतील 58,500 रुपये किमतीचे फार्मिंग केलेले सोन्याचे दागिने लंपास केले। दरम्यान दिनांक 9 नोव्हेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शशिकांत भोसले यांना एक जण चिन्मय पार्क नजीक असलेल्या मिसळ कट्ट्यानजीक संशयास्पदरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन संशयितास ताब्यात घेतले। प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलीस चौकशीत माधवनगर येथील सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स फोडल्याची कबुली दिली। त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये असलेला चोरीचा मुद्देमाल आणि मारतूल पोलिसांनी हस्तगत केला। तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH27DR 7471 देखील जप्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।